हो, तुम्ही बरोबर ऐकले। चंद्राबाबू नायडू ज्यांना केंद्रातील एनडीए सरकारमध्ये खूप जास्त महत्त्व मिळते, तेच चंद्रबाबू थेट मोदींना डावलून भारताचे नवे पंतप्रधान होऊ शकतात। काय आहे यामागचं राजकारण समजून घेऊया आजच्या भागात। नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा। पंतप्रधान व्हायला लागतं बहुमत, ते म्हणजे 272 जागांचं। भाजपकडे लोकसभेत एक हाती खासदार आहेत 240, आत्ताचा देशातला सगळ्यात मोठा पक्ष। त्यानंतर काँग्रेसचे आहेत 99 खासदार। त्यामुळे भाजपच सत्तेत राहणार हे जरी नक्की वाटत असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकारणाची थोडी जरी समज असणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे, फक्त सिंगल लार्जेस्ट पार्टी असून चालत नाही। कारण सर्वात मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रात 2019 ते 2024 या काळात भाजपला मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं होतं। केंद्रात सुद्धा भाजप 240 जागा घेऊन बहुमताच्या सगळ्यात जवळ असली तरी त्यांची धुरा टिकून आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर। म्हणूनच या दोन राज्यांना मागेल तेवढा निधी केंद्राकडून मिळतोय हे आपण पाहतच आलो। पण हीच दुखती नस दाबण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय। राहुल गांधी हे चंद्रबाबू नायडू यांच्या संपर्कात आहेत, त्यांना मुद्दाम सॉफ्ट हँड दिला जातोय असा आरोप केलाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि YSR काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांनी। तेव्हापासून अनेक राजकीय विश्लेषक असा दावा करत आहेत की राहुल गांधींच्या या वोट चोरीच्या मुद्द्यानंतर आणि तत्सम बऱ्याचशा प्रकरणानंतर मोदी सरकार घेरलं जाईल आणि पुढील 2 ते 3 महिन्यात चंद्रबाबू नायडू यांच्या मदतीने इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येईल आणि पंतप्रधान असतील स्वतः चंद्रबाबू नायडू। चला तर मंडळी, याच दाव्यात किती दम आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूया। पहिला प्रश्न, चंद्रबाबू नायडू यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? तर हो। 2019च्या लोकसभेत चंद्रबाबू हे राष्ट्रीय राजकारणात आपलं नशीब आजमावत होते। 2019च्या लोकसभेत त्यांनी भाजप विरोधकांची मोठ आवळण्याचा प्रयत्न केला होता। त्यांचा तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही, पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा त्यावेळी जगजाहीर झाल्या। पण त्यानंतर नायडू 2024 लोकसभेच्या थोडं आधी भाजपच्या जवळ गेले। त्यांनी भाजपसोबत युती केली। भरघोस यश दोघांना आंध्रात मिळालं। राज्यात ते जवळपास आता एक हाती सत्तेत आहेत। शिवाय केंद्रातली सत्ता त्यांच्यासहित नितीश कुमार यांच्या खांद्यावर टिकून आहे आणि म्हणूनच तेव्हापासून चंद्रबाबू नायडू यांच्यावर इंडिया आघाडीचे नेते टपून आहेत, विशेष करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी। पण फक्त चंद्रबाबू नायडू इंडिया आघाडीच्या सोबत आल्याने केंद्रातील मोदींची सत्ता डळमळीत होत नाही। चंद्रबाबूंच्या TDP सहित एनडीएचे सध्याचे खासदार आहेत 293, म्हणजेच बहुमताच्या 272 या जादुई आकड्यापेक्षा 21 जास्त। चंद्रबाबूंचे लोकसभेतील खासदार आहेत 16। हेच मुख्य कारण आहे चंद्रबाबू नायडू पलटी न मारू शकण्याचं। जेव्हा एनडीए मधला आणखी एखादा मोठा पक्ष चंद्रबाबूंसोबत बाहेर येत असेल तेव्हाच तख्तापलट होण्याची शक्यता तयार होते। पण इथेच आणखी एका शक्यतेला वाव मिळतो। भाजप आपली केंद्रातील सत्ता कायम ठेवण्यासाठी कुणासोबतही हातमिळवणी करू शकते। असा काही बंड होतोय याचा सुगावा लागताच भाजप इंडिया आघाडीतील काँग्रेस वगळता कोणत्याही इतर पक्षाला जवळ करू शकते। भाजपासाठी सगळ्यात चांगला पर्याय असू शकतो तो म्हणजे उबाटाचा। म्हणूनच संजय राऊत कितीही गरळवकत असले तरी उबाटाच्या खासदारांना मात्र भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून जी वागणूक मिळते त्याच्या पाठी ह्याच समीकरणांची पाळेमुळे असल्याचे सांगण्यात येते। चंद्रबाबू नायडू एनडीए सोडून न जाण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की 16 खासदारांच्या जीवावर इंडिया आघाडीतील इतर पक्ष त्यांचे नेतृत्व कसे स्वीकारते ते सरकारच मुळात जास्त अस्थिर असेल। त्यामुळे सध्या तरी चंद्रबाबू नायडूंकडून असा काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता खूप कमी आहे। पण त्याच वेळी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हे आपल्याला माहिती। सध्या तरी राहुल गांधींच्या वोट चोरी आंदोलनानंतर काँग्रेसच्या आशा वाढलेल्या आहेत। त्यामुळेच त्यांनी चंद्रबाबू नायडूंना
इंडिया आघाडीच्या गोटात सामील होण्यासाठी थेट पंतप्रधान पदाची ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे। मंडळी, याबद्दल तुमचं काय मत आहे? मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करतील का, की पडद्यामागं चाललेल्या या गोष्टी खऱ्या आहेत? कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या महाराष्ट्र गट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।